सर्व लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत समर्थांची जन्मभूमी मंगरुळ दस्तगीर येथील एक सद्भक्त आहेत, प्रमोदरावजी आंबटकर सर। तर त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण लहानोजी बाबांचे अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत। सर जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी महाराज। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। मी प्रमोद विठ्ठलराव आंबटकर। मूळ गाव कुठलं आहे? मूळ मंगरुळ दस्तगीर। अच्छा। नोकरी करत होतो कुठे? श्री संत शंकर महाराज विद्या मंदिर पिंपळखुटा कनिष्ठ महाविद्यालय इथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते। कार्यरत। आता सेवानिवृत्त झाले। आता सेवानिवृत्त। तर तुम्हाला श्री संत लहानोजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा। तर बाबाच्या सानिध्यात असताना, शंकर बाबाच्या सानिध्यात असताना हो, असं मी वेळ पडला तर बाबाजवळ बसत होतो। हो, तर बाबांनी त्यावेळेस मला माहिती नव्हतं की लहानोजी महाराजाचं जन्मगाव मंगरुळ आहे। हो। तर बाबांनी अशीच बसता बसता गोष्ट काढली। हो। आणि बाबांनी सांगितलं की बाबा माझे जे गुरु आहे लहानोजी बाबा, हो, त्यांचा जन्म तुमच्या गावचा आहे। बरं। तेव्हा मला माहीत पडलं हो की मंगरुळ दस्तगीर हे लहानोजी महाराजाची जन्मभूमी आहे। असं असं। आणि त्यांच्या वडील पटवारी होते बा। हो, भांडे त्यांची भांडेकुळात त्यांचा जन्म झाला। हो। आणि ही सर्व हिस्ट्री मला बाबांनी सांगितली श्री संत शंकर महाराज। हो। आणि नंतर बाबांनी ठिकाण सुद्धा दाखवलं, म्हणजे सांगितलं की बा ह्या ठिकाणी महाराजांचा आमच्या गुरुचा जन्म झालेला आहे। तर ते ठिकाण बऱ्याच लोकांच्या पहिले ताब्यात होतं। बरं। म्हणजे 3-4 लोक तिथं राहून गेले। प्रत्येकाची परिस्थिती खालावून तिथून गेले। आणि नंतर निवल आले, आता जे राहतात म्हणजे हे समोर। तर निवल सुद्धा बाबांनी 10-20 वर्षा अगोदरच ती जागा मागितली होती। हो। पण बाबांना ती जागा दिली नाही निवलनं। बरं। तर निवलची परिस्थिती फार बेकार झाली। मग शेवटी अच्छा, कर्ज आलं, सर्व झालं। शेवटी मग त्यांनी एका मुस्लिम बांधवाले ते जागा गहाण ठेवली होती। निवलनं। बरं। तर मग त्याचे ते गहाणात ते जागा जाणार होती। जसं बाबाला माहीत झालं, 19-20 हे वर्ष असन ते। अच्छा। तर बाबांना माहीत झाल्याबरोबर बाबांनी पुण्याचे लोक पाठवले आणि ती जागा बाबा खरेदी करून टाका, काही भाव घेतला तरी चालते बा। तर अशा याच्यात ते अंदाजे मला वाटते 12 लाखामध्ये बाबांनी ते जागा विकत घेतली। आणि जागा विकत घेतली त्याच्या अगोदर बाबांनी आपल्या टाकरखेडच्या मंडळीसोबत चर्चा करून एक पेट्रोगुणातपूर इथं जे आहे तिथे मदत करून तिथे मंदिर पहिले झालं होतं। तिथे संस्थांची, आपल्या टाकरखेडा संस्थांची मदत आहे। आणि बाबांनी सुद्धा तिथं बरंच काही दिलं आहे। गावातली वर्गणी आहे, माझी स्वतःची वर्गणी आहे। बरोबर आहे। पण बाबाचा ध्यास याच होता, शंकर बाबाचा, की बा जन्मस्थानी आपल्या गुरुचं स्थान झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे। म्हणून ती म्हणजे ते भाव नसताना सुद्धा डबल भाव देऊन ते जागा खरेदी केली। आणि पुणेवाल्याला सांगितलं का इथं मंदिर आपल्याला बांधायचं आहे, भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं। जवळजवळ 3 वर्ष तिथं काम चाललं कोरोनाच्या पिरियडमध्ये। आणि सर्व राजस्थानचे लोक होते, त्यांची खाण्याची राहण्याची व्यवस्था सुद्धा केली होती। आणि त्यांना रोजही होता। एवढं सुंदर मंदिर कुठेच नाही, एवढं भव्य दिव्य मंदिर झालं। आणि त्याच्यानंतर मग मी कामात होतो, तिथं कामावर ड्युटीवर होते। तर बाबा नेहमी लोकांजवळ म्हणायचे की बाबा हे मंदिर आता आपल्या सरलेच पाहा लागन असं वाटते, असं म्हणायचे। पण माझ्याजवळ काही म्हणत नव्हते, पण मनात म्हणत होते की बा आपले सर तर मंगरुळचेच आहे आणि मंगरुळमध्ये ते राहणार आहे, त्याच्यामुळं ते मंदिरावर लक्ष देईन बा असं बाबा लोकांजवळ म्हणायचे। तर मी मग त्याच्यानंतर 21-22 मध्ये मी सेवानिवृत्त झाल्यावर बाबांनी मला आदेशच दिला
की तुम्ही आहे आणि तुमचं मंदिर आहे, तुम्हाला तुम्ही ते त्याच्यावर त्याचं देखभाल करायची आहे, देखभाल करायची आहे आणि कार्यक्रमही करायचे आहे. नियोजन तुम्हाला तर करायचं. पुण्यतिथी मीच करत असतो, म्हणजे सर्वांच्या हो, मिळून. मी हो. म्हणजे एकटा नाही, नाही नाही, गावचे लय 10, 15, 20 लोक आहे आमच्या सार्वजनिक. सार्वजनिक. आणि जन्म दिवसाचाही मोठा 8 दिवसाचा उत्सव असते. दोनही टाईम जेवण असते, हो चहा नाश्ता हो सर्व, म्हणजे रामधूनपासून तर राष्ट्रसंताचे ध्यान, त्याच्यानंतर प्रार्थना सामुदायिक, भजन कीर्तन, भजन कीर्तन, हो अनेक वेगवेगळे कार्यक्रम हम्म. आणि महाप्रसाद दररोज शेवटच्या दिवशी खूप जवळपास 5-6 म्हणजे महाराजांनी तुमच्या हातानं सेवे करू म्हणून तुम्हाला नेमला. करून घेतली. आणि चालू आहे. हा, आणि मला लहानूजी महाराजाचा अनुभव जो आलेला आहे, हो सांगा ना, तो अनुभव फार हे आहे. कसा सांगा. म्हणजे 1 एप्रिल 2023, बर 1 एप्रिल 2023ला मी अमरावतीला एका माहितीसाठी गेलो होतो. बर बर माझ्यासोबत माझी सासू आणि आमच्या सौ होत्या. बर आम्ही 3 जण गाडीतून गेलो, हो. स्वतःची 4 व्हीलर घेऊन. हो तिकडून उशीर झाला, हो 2:30 वाजले होते, आणि मग जेवण करून निघालो. हम्म. आणि नुकताच बाबाचा जन्म महोत्सव झाला होता, त्याच्यामुळं जागरण होतं. अच्छा, आणि मला ते जेवल्यानंतर डुलकी आली, बर. आणि माझी गाडी 3 पलट्या घेऊन, 3 पलट्या कार का? कार. बर. तर त्या 3ही पलट्यातून बाबाचा जो फोटो मी लावला होता समोर, अच्छा, तो फक्त माझ्या पायावर येऊन पडला. हा बाकी म्हणजे आमचं काहीच झालं नाही. जसेच्या तसे सही आम्ही सलामत सुखरूप. 3 जण सही मला. बापरे, किती मोठा तर हा मोठा अनुभव मला- अलीकडलाच आहे हा 23चा? अलीकडचा बिलकुल. वा. आणि त्याच्यानंतर अजून एक अनुभव असा आहे हो की मी चुकून एक दिवस, म्हणजे असं बाबाच्या दर्शनाला तर जातोच मी दररोज, हो पण 8-10 दिवस असं मी काही कारणानं गेलो नाही. बर. तर नंतर 8-10 दिवसानं गेलो, हो तर बाबाच्या तिथं पाणी सांडलं होतं, मला दिसलं नाही. तर माझा पाय घसरून हो मी बाबाच्या अगदी लहानूजी बाबाच्या त्या याच्यासाठी असा पडलो, असा. चरणाजवळ. हो हो हो. म्हणून मग तेव्हापासून ठरवलं काय एकही दिवस बाबाच्या बाबाचं नाही, दर्शन शिवाय बाबाचं राहायचं नाही. नित्य दर्शन घ्यायचं नित्य दर्शन लहानूजी घ्यायचं. महाराजांचं. तर ह्या एक अनुभव आहे. तो धडा दिला आणि माझा मुलगा सुद्धा केंद्र सरकारच्या नोकरीत लागला. असं का? हा, केंद्र सरकारच्या नोकरीत, म्हणजे आज तो असिस्टंट मॅनेजर आहे एअरपोर्टमध्ये. एअरपोर्ट. हा, आणि मी मनातल्या मनात कबूल केलं होतं त्याची हो. परीक्षा जेव्हा होती तेव्हा, हो की बाबा मला लहानूजी बाबा, शंकर बाबा, हो. माझ्या मुलाला याच्यात सक्सेस होऊ दे, हो मी पाण्याची व्यवस्था करीन. तर मी बरं. आज 3ही इकडे पाण्याची व्यवस्था केली आहे. असं काय? 3ही इकडे नळ आहे, हो हो तिकडे नळ आहे आणि तिकडे नळ आहे. बरं. तर पूर्ण माझ्या खर्चानं केली आहे ते स्वतःच्या. तर आणि अनेक असा खर्च मी जास्त, हो. माझाच खर्च चालू राहते महाराज. तर दादा, मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीचा आता श्री संत शंकर महाराज संस्थान पिंपळखुटा येथे एक प्रसादालय झालं, हो तशाच पद्धतीचं प्रसादालय टाकरखेडला सुद्धा चालू आहे. हो, म्हणजे बाबांच्या गुरुच्या स्थानी. गुरुजी असं. तर यात्रेच्या वेळेस खूप गर्दी होते, हो हो, आणि भक्तांच्या सेवेकरीची गैरसोय होऊ नये याकरता एक पहिला तळमजल्याचं काम चालूच आहे, फिनिशिंगचं काम सुरू आहे. या पुण्यतिथीला रक्षाबंधनपर्यंत ते सुरुवात होईल. तर मी सगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून एक आवाहन करत असतो की ज्या पद्धतीचं अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा ह्या योजना आहे बा टाकरखेडली, तर त्याच्यात आपण जे वाढवडील आहे आपले त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ देतच राहतो. हो. तसंच लहानू प्रसादालयासाठी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी आपण त्यात सहयोग केला पाहिजे बा, असं तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना मी आवाहन करतो. आणि तुम्ही जे काही प्रसंग सांगितले, तुमच्या जीवनात घडलेले प्रसंग, आणि हे जे जन्मभूमीवर मंदिर कसं निर्माण झालं आणि त्याची देखभाल सद्यस्थितीपासून तुम्ही करत आहात, त्याचं नियोजन करत आहात, तर याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु.
जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. श्री समर्थ शंकर सत्यदेव बाबा महाराज की महाराज की जय. जय. समर्थ श्री शंकर बाबा महाराज की जय.